आणि तुम्हाला सगळ्यांना बघून आम्हाला आनंदी वाटलं की तुम्हाला अजून लक्षात आलं. मला एक पकोडा दिला. वेलकम तो खूप पुढे आहे, मला माहिती आहे त्याच्या बाबांकडनं. आणि म्हणून आणि गरम गरम वडा हातात आल्यानंतर काय होतं. बरोबर आहे. थँक्यू पकोडा मॅम. आणि अतिशय छान व्हॉलीबॉल खेळायचा आणि ते कायम टीम चॅम्पियनशिप असायची व्हॉलीबॉलची कॉलेजची यांच्याकडे. आमच्यातला एक प्लेअर आला ना, अभिषेक पवार. आणि महाविद्यालयात त्यांनी पुरुषोत्तमचं प्रथा सुरू केली आणि खूप चांगले स्टेज प्रोग्राम सुद्धा केले. सगळ्याच डिपार्टमेंट्समध्ये या ग्रुपने चांगलं काम केलं. मी 11वी ते 15वी हे 5 वर्ष पाहिलेलं आहे. हा माझा BSc फिजिक्सचा आवडता विद्यार्थी आहे. आणि 5 वर्षानंतर त्याच्यानंतर तो MSc फिजिक्सचा पण आम्ही खूप प्रयत्न केला. खूप मोठा त्यानं परदेशात जाण्यासाठी पण त्याचा प्रयत्न चालू होता. आणि ओव्हरऑल आज तो सेटल आहे. आणि आज आमच्या पिंपरी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तो विशेष संस्कार शिबिरामध्ये भेट देण्यासाठी आलेला आहे. आणि मला फार आनंद आहे. तोच नाही तर त्याच्यासोबतचे पण 3 विद्यार्थी आहेत की ते BSc फिजिक्स पास आउट झाले आणि आज चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि जो कॅमेरामॅन आहे तोही BSc फिजिक्सला त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि हॉलिजनमुळे थोडासा संदेश आपण आता सरांशी भेटलो, सगळं झालं राईट. तर आता कसं वाटतं तुला सरांची वगैरे भेटू एवढ्या दिवसात? आता इतक्या दिवसांनी भेटून मला असं वाटतंय की अजून आपण परत एकदा कॉलेजला ऍडमिशन घ्यावं. मग तेच म्हणणं आता तू फिजिक्स केले, मी केमिस्ट्री केले, मला वाटतं मी फिजिक्स करावं, तू केमिस्ट्री केलं ऍक्च्युली. त्याच्यामुळे कारण की कॅम्पला आल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी पण ताज्या झालेल्या, जुन्या आठवणी पण ताज्या झालेल्या आहेत. म्हणजे श्रमदान करायचो आम्ही, तसल्या आठवणी. ठीक आहे, असे बाकीच्या जवळ होत राहतो, असं काही एवढं सांगायची गरज नाही.